आता जेव्हापासून हा माठ आणलाय ना तेव्हापासून हा माठ पूर्ण घरभर फिरतोय. म्हणजे मी पहिलं घरामध्ये ठेवला होता किचनमध्ये, नंतर पुढच्या गॅलरीत आणि आता ह्या मोठ्या गॅलरीमध्ये. तर आता तुम्हाला ही गॅलरी एवढी क्लीन दिसत असेल तर बघू शकता, ही पहिला अशी होती. म्हणजे मी सकाळपासून आहे ना ही गॅलरी क्लीन करायचा विचार करत होते आणि फायनली क्लीन केली. तर त्याचाच तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ दाखवला. आता ती कशी क्लीन केली तुम्ही तर बघू शकता. सगळ्यात अगोदर मी आहे ना सगळं सामान तर पहिलं आहे ना खालीच ठेवलं. म्हणलं पहिलं वरती जाळ्या झटकून काढते, कारण जेवढं पण माती जाळ्या सगळं पडन ते तिथं पडल म्हणलं नाही का. मग म्हटलं नंतर त्याच्यानंतर सगळं सामान उचलन, म्हणूनच ना आधी स्टूलवर चढले आणि वरच्या सगळ्या जाळ्या झाडून काढून घेतल्या. आता गॅलरीमध्ये सगळे झाडं लावतात, कुणी मस्त सजवतं, पण मला काय करायचं होतं, मला जे नको ते सामान त्या गॅलरीमध्ये ठेवायचं होतं. आता जास्त काय माझ्याकडे झाडं नाही येतं, म्हणजे रोपं नाही येत, त्याच्यामुळे मी सामानच ठेवलं होतं. एक दोन जे काही रोपं होते तर ते बादलीत लावलेले होते तर तेच ठेवले होते, जास्त काही ठेवत नाही. आणि गॅलरीमध्ये कपडेच वाळू घालते. तर आता जास्त काही बघितलं नव्हतं आणि इकडं आमची ती एवढी जास्त धूळ आहे ना, तर म्हटलं बघूया आता धूळ तरी किती झाली आहे. तुम्ही बघू शकता सुपलीने मी पूर्ण धूळ काढते आणि त्या जी कुंडी आहे ना छोटी त्याच्यामध्ये भरते. एवढी धूळ झाली ना काय सांगू. आर्यन म्हणत होता मम्मा एवढी सगळी धूळ, म्हणूनच त्याला म्हणलं बघ, मला म्हणलं दाखव, म्हणलं एवढं सगळं असं भरतंय ना सारखं सारखं. पूर्ण खिडकीला पण तितकीच धूळ होत होती आणि खाली पण बघू शकता, खाली पण जेवढी निघन तेवढी निघतच होती. आता काल आमच्या तिथं पहिला पाऊस झाला बरं का, अहिल्यानगरला, म्हणजे मी जिथं राहते ना तिथं पहिला पाऊस झाला. म्हणलं आता पावसाला सुरुवात झाली, वादळाला सुरुवात झाली, म्हणलं सगळं सामान खराब होईल, म्हणूनच ना ते सामान मी सगळं आतमध्ये ठेवलं आणि नंतर हे क्लीन करायला लागले. आता ही गॅलरीमध्ये जेवढं पण सामान बसलं होतं ना, आता हे क्लीन केल्याच्या नंतर आर्यन मला तेच विचारत होता की मम्मा तू ते सामान परत इथं ठेवणार आहेस का म्हणून. मी म्हणलं बघूया बाळा, आता जर अशीच ठेवायची असेल तर ठेवू. तर तो म्हणला अशीच ठेव मम्मा, असंच छान वाटतंय, बसू शकतो आपण इथं नाही का. तर म्हटलं चल, तेच तसंच माझा विचार चालू होता की ते सगळं सामानाची मी नाही का सोय करते दुसरीकडं. म्हणूनच ना मी सगळ्यात अगोदर इथं क्लीन केल्याच्या नंतर पाण्याने धुतलं आणि त्याच्यानंतर इथं पहिला माठ ठेवला. म्हणलं बघू इथं माठ ठेवून बघते, इथं गार पाणी झालं तर झालं नाही का. आता अजून पावसाळा लागायच्या आत म्हणलं पूर्ण गॅलरी क्लीन करून ठेवू, कारण की जी माती होती ना त्याच्यावर जर पाणी वगैरे सांडलं असतं ना मग तर एवढा चिखल झाला असता, सगळा खाली गेला असता. म्हणूनच मी क्लीन केली. आता ते बाकीचं सामान तर आतमध्ये ठेवून देणार आहे पूर्ण, बघते अजून तर काही ठेवलं नाहीये मी. त्याच्यानंतर मला एवढी जास्त भूक लागली होती ना, कारण सकाळच्या वेळेतच मी हे काम करायला घेतलं होतं. आता 2 आंबे उरले होते, त्यात आर्यनने आंबे बघितल्याच्या नंतर लगेच म्हणायला लागला मम्मा कालच्या सारखी आईस्क्रीम बनव. म्हणलं बाळा मला तेवढंच काम नाहीये, म्हणलं त्याला किती कुठा नाही. तर वातावरणामुळे मध्ये आधी लाईट जाती आणि मग ती आईस्क्रीम बनत नाही. म्हणलं नको बाबा, असंच आंबा खायचं तर खा. मग मी आंबा खात बसले होते सोफ्यावर, मस्त फॅन वगैरे लावला, त्याचा बॉल मध्येच आला. म्हणलं यार याच्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या राहतात, एका जागेवर काही हे पोरगं ठेवत नाही. आता माझं खाऊन झालं, त्याच्यानंतर घरात बरंचसं सामान मी जिथली तिथं व्यवस्थित ठेवून दिलं आणि म्हणलं आता आहे ना पहिलं जेवण बनवायला घेते, कारण भूक इतकी लागली ना काय सांगू तुम्हाला. आता असे क्लिनिंगचे काम आहेत ना मी सकाळच्या वेळेतच करते, कारण दुपारून एवढं गरम होतं ना असे कामं मला करूच वाटत नाही आणि खूप जास्त आळस येतो. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा, बाय.